नांदेड जिल्ह्यातल्या श्री क्षेत्र माहूर येथे संपूर्ण माहूरगड दर्शन घेऊन परतीचा प्रवास करीत असताना श्री रेणुका मातेच्या गडावरून भाविकांना घेऊन जाताना श्री रेणुका देवी मंदिराच्या दुसऱ्या वळणावरती चालकाचा ताबा सुटल्याने ऑटोचा अपघात होऊन 3 भाविक गंभीर तर 4 किरकोळ जखमी झाल्याची घटना दिनांक 11 रोजी 1 वाजताच्या सुमारास घडलेली आहे। रेणुका देवीचे दर्शन आटोपून भाविक ऑटोने माहूर शहराकडे प्रवास करीत असताना देवीच्या दुसऱ्या वळणावरती चालकाचे ऑटोवरील नियंत्रण सुटल्याने ऑटो पलटे होऊन झालेल्या अपघातामध्ये रुपेश विलास सोनवणे वय वर्ष 33, वनिता रुपेश सोनवणे वय वर्ष 31, रुपेश सोनवणे वय वर्ष 4, अनिल उमाकांत थोटे वय वर्ष 46, सुषमा अनिल थोटे वय वर्ष 36, डेझी अनिल थोटे वय वर्ष 10, ऋषिकेश सुंदर परिहार वय वर्ष 10 हे जखमी झाले। या अपघाताची माहिती मिळताच रेणुका देवी संस्थांच्या रुग्णवाहिकेमधून तातडीने ग्रामीण रुग्णालयामध्ये जखमींना हलविण्यात आले। डॉक्टर विपान बाभळे, डॉक्टर सत्यम गायकवाड, अधिपरिचारिका शिंदे, मोधळकर यांनी जखमीवरती उपचार केले व यामधील गंभीर ऋषिकेश सुंदर परिहार, डेझी अनिल धोटे यांना पुढील उपचाराकरिता यवतमाळ व वनिता रुपेश सोनवणे यांना नांदेड येथे हलविण्यात आले। घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन ठाणेदार शिवप्रकाश मुळे यांनी घटनास्थळासह ग्रामीण रुग्णालयामध्ये जाऊन जखमी भाविकांची विचारपूस करीत ऑटो चालकास ताब्यात घेतले आहे। गडावरती स्काय वॉकचे काम सुरू असल्यामुळे भाविकांना वाहतूक कोंडीच्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे। संजय घोगरे, विदर्भ न्यूज, माहूर।